फॉलवेट फवारणीची कार्यक्षमता वाढवणारे विशेष द्रावण. वनिता ॲग्रोचे फॉलवेट हे एक प्रगत स्प्रेडर आणि स्टिकर आहे. हे प्रामुख्याने सिलिकॉन आधारित किंवा उच्च दर्जाचे सर्फॅक्टंट असून फवारणीचा दर्जा सुधारण्यासाठी वापरले जाते. फॉलवेट हे केवळ चिकटवणारे औषध स्टिकर नसून ते एक सुपर स्प्रेडर आहे. हे फवारणीच्या थेंबाचा पृष्ठभागावरील ताण सरफेस टेन्शन कमी करते, ज्यामुळे औषध पानावर पडल्या लगेच पसरते. प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे. जलद प्रसार. सुपर स्प्रेडिंग फवारणी केल्यानंतर औषधाचे थेंब पानावर साचून न राहता ते पानावर सर्वत्र पसरतात. खोलवर प्रवेश. डीप पेनिट्रेशन. हे औषधाला वनस्पतीच्या छिद्रांमधून स्टोमाटा आत शिरण्यास मदत करते, ज्यामुळे आंतरप्रवाही औषधे अधिक चांगला निकाल देतात. दीर्घकाळ टिकणारा प्रभाव. पाऊस पडला तरी औषध वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते. एक समान थर. पानाच्या दोन्ही बाजूंना वरच्या आणि खालच्या औषधाचा थर व्यवस्थित बसतो, ज्यामुळे कीड नियंत्रण प्रभावी होते. वापराचे प्रमाण. वापरण्याचे ठिकाण. प्रमाण प्रति 15 लिटर पाणी. कीटकनाशके, बुरशीनाशके, खते 3 ते 5 मिली. तणनाशके, हर्बिसाइड्स 15 ते 20 मिली. वापरण्याची योग्य पद्धत. ॲप्लिकेशन मेथड. उत्तम रिझल्ट मिळवण्यासाठी खालील क्रमाने द्रावण तयार करा. 1. पाणी भरणे. सर्वप्रथम स्प्रे टँकमध्ये आवश्यकतेनुसार स्वच्छ पाणी भरा. 2. फॉलवेट मिसळणे. ठरवलेल्या प्रमाणात 3 ते 5 मिली किंवा 15 ते 20 मिली. फॉलवेट आधी पाण्यात टाका आणि ढवळून घ्या. यामुळे पाण्याचा पृष्ठभागावरील ताण आधीच कमी होतो. 3. इतर रसायने टाकणे. त्यानंतर संबंधित कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा तणनाशक टाकून द्रावण व्यवस्थित मिसळून घ्या. 4. फवारणी. द्रावण तयार झाल्यावर लगेच फवारणी करा. महत्त्वाच्या सूचना. हवामान कडक उन्हात फवारणी करणे टाळा. सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करणे अधिक फायदेशीर ठरते. तणनाशकासोबत वापर. तणनाशकासोबत याचे प्रमाण जास्त लागते, कारण तणांची पाने अनेकदा मेणासारखी वॅक्सी असतात. त्यावर औषध टिकवून ठेवण्यासाठी जास्त स्टिकरची गरज असते. साठवणूक. औषध थंड आणि कोरड्या जागी लहान मुलांपासून लांब ठेवावे. टीप. हे उत्पादन कोणत्याही प्रकारच्या कृषी रसायनासोबत ॲसिडिक किंवा अल्कलाइन मिसळण्यास सुसंगत आहे. तरीही मोठ्या प्रमाणावर वापरण्यापूर्वी एका लहान बादलीत जार टेस्ट करून मिश्रण फाटत नाही ना, याची खात्री करून घेणे केव्हाही चांगले. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.